नवीन कपाट घरी आलं आणि जाऊचं पूर्ण मूडच गेलं. असं का झालं चला तुम्हाला पुढे सांगते. 3 दिवसापूर्वी आम्ही परत गेलो होतो कपाट घ्यायला, कारण की थोडंसं जे कपाट आहे जाऊबाईच्या रूम मध्ये गेल्या महिन्यात आणलं होतं ते थोडंसं कमी पडलं होतं, म्हणून नवीन कपाट घेण्यासाठी आम्ही गेलो. नवीन कपाट आता घरी आलं. घरी आल्याबरोबर बिट्टूचं सुरू झालं की आता हे कपाट आमचं आहे आणि हा जो कप्पा आहे यामध्ये मी माझे टॉयज ठेवणार आणि एका कप्प्यामध्ये माझ्या चप्पल. असं म्हटल्याबरोबर ती चप्पल घेऊन डायरेक्ट त्या कपाटात ठेवायला आली आणि ठेवून सुद्धा दिलं. ते बघितल्यानंतर डायरेक्ट जाऊन डोक्याला हातच लावला. ज्यावेळेस आम्ही हे कपाट पाहायला गेलो त्यावेळेस आम्हाला फक्त उंची कमी करायची होती, हाच आमच्या डोक्यात होता विचार. तिथे आम्ही उंची कमी केली आणि घरी आलो. आता ते कपाट घरी आल्यानंतर असं झालं की त्याची रुंदी जरा जास्त झाली आहे आणि जे आधी जे कपाट आहेत त्याची रुंदी जरा कमी आहे, त्यामुळे ते अनमॅच झालं. मग ते बघितल्यानंतर त्यांचं डोकं सणकलं. आता काय करावं, आता ते रिटर्न सुद्धा घेणार नव्हते. आता कितीही काही म्हटलं तरी ते आता घरीच ठेवायचं होतं. मग शेवटी जे दादा कपाट घेऊन आले त्यांनीच थोडी आयडिया लढवली. त्यांनी काय केलं ना, जे नवीन कपाट आणलं ते भिंतीकडे ठेवलं आणि जे 2-3 कपाट होते आधीचे नवीन ते या साईडला ठेवले. एवढ्या आनंदाने जाऊ आणि मी ते कपाट बघायला गेलो होतो, पण घरी आल्यानंतर त्यांचं पूर्ण मूळच गेलं, कारण की ते हवं तसं जमलं नाही. काय शेवटी असं ऍडजस्ट केलंय. याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक तुम्हाला मी खाली देते.